मालेगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे हे मालेगाव नगर परिषद समोर आमरण उपोषणाला बसले आहे। मालेगाव नगर परिषद येथील बऱ्याच समस्या, त्यामध्ये रस्ते, पाणी, आरोग्य, फलक योजनांचा अभाव या व इतरही मागण्यांसाठी गजानन काळे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाला भेट देण्याकरिता ऑल इंडिया ब्लू टायगर सेनाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश सुल मानवतकर यांनी भेट दिली। दिनांक 1/7/2024 पासून हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मालेगावच्या रस्त्याचा प्रश्न आहे, त्यामध्ये गीतानगर मालेगाव येथील नगरपंचायत मार्फत दलितर योजनेमार्फत पेवर ब्लॉक रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम या मालेगावच्या नगरपंचायतच्या अनुषंगाने झालेलं आहे। त्याचबरोबर गांधी चौक ते शिवचौक येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे व नालीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे। त्याचबरोबर मालेगावमध्ये जे माहिती फलक आहे ते सुद्धा यांनी लावलेलं नाही आहे। माननीय गजानन भाऊ काळे यांनी बरेच वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही माहिती फलक लावा। 2022-23 सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय समाधान शिबिरात सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या या मालेगाव नगरपंचायतला आलेल्या आहेत। मालेगाव नगरपंचायतचे अधिकारी हे निद्रावस्थेत आहे, झोपेचा सोंग घेत आहे। तरी माननीय गजानन भाऊ विजय काळे यांचं जे उपोषण आहे हे यशस्वी व्हावं यासाठी आमची अपेक्षा आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। आणि मालेगावच्या नगरपंचायतचे सीओ साहेबांनी या उपोषणाची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा आमची संघटना आक्रमक होईल आणि गजानन भाऊ काळे यांच्या या उपोषणाला आमच्या ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे। भविष्यामध्ये सुद्धा मालेगावच्या रहिवाशांसाठी ज्या काही मालेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेबांनी त्वरित या मागण्यांकडे लक्ष द्यावे, उपोषणकर्ते गजानन भाऊ काळे यांच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा ऑल इंडिया ब्लू टायगर सेना मालेगाव मध्ये तीव्र आंदोलन करेल असा इशारा जगदीश मानवतकर यांनी दिला आहे। यावेळी AIBTS शाखेचे मालेगाव तालुका अध्यक्ष सागर डोंगरे, तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष राजू गवळी, बंटी लांडगे, रवी गवळी, अंकुश सावंत, नरेंद्र गायकवाड, सोहेल शेख, शेख जुनेद यांची उपस्थिती होती। जनमत लाईव्ह न्यूजसाठी वाशिममधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।